जा लवकर वसुली करायला, संध्याकाळपर्यंत वसुली आले पाहिजे. संध्याकाळपर्यंत वसुली नाही आली तर मी पगारच करणार नाही तुमचा. हाव ना, पण त्या बाया पैसे देतानी आम्हाले, आम्ही गेले की पळून जाता त्या बाया. कोणी वावरायनं पळते, कोणी दुसऱ्याच्या घरात घुसते, समोर येताच नाही त्या बाया. ते तुम्हाला काही नको सांगू. जोपर्यंत वसुली येणार नाही तोपर्यंत तुमचा पगार होणार नाही. हा मग किती वेळा जामू त्याच्या घरी, जेवढा पगार नाही तेवढं तर पेट्रोल बहून जाते आमचं. काय पुरीन मग आम्हाले, तुम्हीच सांगा. हे तर तेच झालं, घरच्या भाकरी खा न मामाच्या बकऱ्या चारा. मग सोडून द्या नोकरी. काय पडलाय पोरायचा, दुसरे पोरं लावून घेऊ आमू. हाव ना, सोडताना लग्न तर उद्या, लग्न करता थांबले आमू. नोकरी वा पाहिजे ना बापा पोरीले. बरं जाता मग आमू, संध्याकाळपर्यंत वसुली आणता. जा लवकर, पैसे आणले तर ठीक, नाही तर तिकडेच तोंड काय करजा तुमचं. देवा, आज काही ना काही करणं पडीन, वसुली आणणी पडीन, नाही तो टकला पगारच करणार नाही आपला. हाव ना, काही ना काही दिमाग लढवणं पडीन. जर पगार नाही झाला ना तर घरचे भाकरच देणार नाही आपल्याला. मी काय म्हणतोय, असं काही कर की लोकायले दुरून ओळखू आले ना पाहिजे. आपू जेव्हा त्याच्या जवळ जाऊ तेव्हाच ओळखू आले पाहिजे. मग कसे का पाहितीन ते. बरोबर सांगतोय तू, तसंच करणं पडीन आपल्याला, तेव्हाच काम जमीन ते. एक काम कर, भेस बदलून चाल आपू, पूर्ण कपडे बदलून चाल. ना रहेंगा बास ना बजेंगी बासुरी, ते आपल्याला ओळखणारच नाही. मग पैतीन कसे. वायर देवा भाऊ, का दिमाग आहे तुले, मानणं पडीन. वाटते सरकारी शाळेत शिकलाय तू. चाल लवकर, मुजेरा नको मारू, कपडे चेंज कर. होय, कॅमेरा तिकडे करे, आम्हाला कपडे चेंज करायचे आहे. अरे भो, नाही तर करशील आमचा व्हिडिओ व्हायरल. तू हे काही खरी आहे बापा. काय मग परवीन, कोणी ओळखीन का आता आपल्याला. नाही रे भो, आता तर घरचे पण ओळखणार नाही आपल्याला. चाल मग गुरु, हो जा सुरू. देवा, मी काय म्हणतोय, हे केलं तर आहे आपण ना, पण लोक चोर समजून आणत ना आपल्याला. काही पण बोलतोय का. चाल तू, मी आहे, सर्व सांभाळून घेईन मी. बरं चाल मग, तू म्हणशील तसं. बाप रे, लेकर धरणारे आले. पया रे, लेकर धरणारे आले रे. वाचवा रे, लेकर धरणारे आले रे. का रे, काय झालं रे, का बापा तू आहे रे. पया लवकर, पया, लेकर धरणारे आले. काय सांग तू आहे, कुठे येते. चौकामध्ये आले ते 2 जण आहे. आता काय आहे, पया लवकर. बरं सांगतो सही, कसे कपडे घालले आहेत आई ना. काय कपडे घालले आहेत ना, 2 जण आहे ते. माय लेकर धरणारे आले. वय, मी काय म्हणते, चला लवकर, लेकर धरणारे आले चौकात. चाल लवकर चाल, सांग आम्हाला कुठे इथे वळवेत. काका हेच आहे ते, पकडता येले. वय, काबा मारताय रे आम्हाला. थांबा रे तुम्ही, लेकरं चोरता आराम खोरा हो. मारा नको आम्हाला, आम्ही बचत गटावाय साहेब आहे. जाय रे, तू खोटा बोलतोय का. असं आम्हाला माहीतच नाही आहे बचत गटावाय साहेब कोणचे आहे तर. लेकरं चोरता बळबे, काय करता लेकरायले काय माहित. अरे का टांगा तोडता आमच्या. मग तोडणार नाही, लेकरं चोरता का तुम्ही आराम खोरा हो. समजायला पाहिजे तुम्हाला, आम्ही रात दिवस एक करता, लेकरं पैदा करता, शहाणे करता, आणि तुम्ही गुंजाता आराम खोरा हो. बरोबर आहे ना, लेकर का असे शहाणे होता, कितली मेहनत करणी पडते ना, तुम्ही घुन जाता. हाव ना, माहित आहे ना आम्हाला, पण आम्ही लेकर धरणारे नाही आहे ना. सोडा ना आम्हाला, आम्ही बचत गटावाय साहेब आहे. खोटा नको बोलू ना बेटा, सर्व माहित आहे ना मले, रंग्यात पकडला ना तुले. मी काय म्हणते, धरून ठेव जाता येईल, पहिले ना पाहिजे ते. बरोबर म्हणते तू, पाय तोडून टाकाता यायचे, ता पायनांनी ते. व माव, का पाय तोडतात आमचे. मारा नको न, कसं सांगू तुम्हाला, आम्ही बचत गटावाय साहेब आहे ना. कसं काय, तोंडानं सांग ना, मग कुठून सांगतू रे. कपडे काढा ताईचे, कपडे काढा, समजायला तर पाहिजे कोण आहे ते. माय व, हे तर बचत गटावाय साहेब आहे. पया थांबा ना, आता थांबा ना, कुठे जात आहे. काय रे देवा, तू काय दिमाग लावलाय तू ना. म्हणतो कपडे बदलून चाल, कोणी ओळखणार नाही आपल्याला.
हा मग ओळखला का ताई ना? ओळखलं थोडी, जहा कपडे काढले तास ओळखलं ना. जाय रे तू, मग मार कशी पडली आपल्याला, पुरच दिलं ना ताईनं दडपून. चाल परवीन चाल, आज काही पण करू, पण वसुली घेऊन जाऊ आपू. चाल पहिले त्या कोकिला बाईच्या घरी चाल, तिचा मागचा बी हप्ता आलाय. चाल मग पहिले तिचंच घर घेता आपू. कोकिलाबाई, ओ कोकिलाबाई, आहे का म्हटलं घरात? बोला रे, काय म्हणताय रे, कोण आहे रे तुम्ही? ते आहे नी घरात. कोकिलाबाई कुठे म्हटलं? ते बचत गटाचे पैसे राहिले आहे ना, ते घ्यायला आले आहे मू. ते आहे नी रे घरी, कामाला जायलाय, संध्याकाळी याजो. बचत गटावाय आहे ना तू, मग दिन ना ते पैसे, कुठे पळून जाते आहे का? बरं शेतात जायलाय का? मग तुमच्या जवळ दिले असतील ना पैसे? नाही नाही, माझो कशाला देईन ते, माझो तर 1 रुपया देत नाही ते. हा मग दिले असतील ना, म्हणून तर दारू पेताय तुम्ही. अरे कोणाचा आहे रे तू? जास्त शिल्लकपणा करतोय का? म्हणजे तुमच्या बचत गटाच्या भरोसे दारू पेतो का मी? पैशानं तोलून टाकीन म्हटलं तुले, एवढा पैसा आहे महापाशी, मले कमजोर समजला आहे का तू? चुप बस रे तू, बोलू नको, मी काढतो बरोबर पैसे. जाऊ द्या काका, माफ करा त्याले, लहान आहे तो. लहान आहे का तो? आता लग्न करायचं म्हटलं तर हाव म्हणीन न लहान आहे तो. मी काय म्हणतोय काका, तुमच्याकडे एवढा पैसा आहे तर देऊन द्या ना, 1200 रुपये तर पाहिजे फक्त. नाही नाही, मी तिचे पैसे काबा देऊ रे? किस्त तिनं काढली आहे की मीनं काढली आहे? म्हणजे करीन कोण न भरीन कोण, असं थोडी चालीन. जो करीन ना तोच भरीन. आय बहीण, हे बेवळे बोलायला तर कोणा वकिलाले बदनांनी. देऊन द्या ना, तुमची बायको तर आहे, तुमच्या बायकोसाठी नुसते 1200 रुपये देता नाही तुम्ही? नाही नाही, बायको आहे तर काय झालं, रिश्ता ठिकाणी, व्यवहार ठिकाणी. व्यवहारामध्ये कोणी कोणाचा मित्रनी, कोणी कोणाचा भाऊनी, कोणी कोणाची बायकोनी न कोणी कोणाचा नवरानी. मला सांग, तिले लाडकी बहीणचा 1500 रुपये महिना भेटतो, तिच्यातला 1 रुपया देते का ते मले? मग मी कशाला भरू तिचे पैसे? बरं संध्याकाळी येईन का ते काकू? मग संध्याकाळी येऊ आमू. ते मले नको सांगू तू, चाल निघ इथून. येवो बाहेर गेले ते. वाव, काय 1 नंबर ऍक्टिंग केली तुम्ही ना, मानणं पडीन तुम्हाला. शांताबाई, ओ शांताबाई, आहे का म्हटलं? बोला, काय होतं, कशासाठी आले आता? शांताबाई कुठे म्हटलं? 1200 रुपये द्या ना, बचत गटाचा हप्ता. चालले जा, आरामखोर आहे हो, नाही तर शिनाळून टाकीन तुम्हाला. तुमच्या पायी माही बायको पळून गेली. काय शांताबाई पळाली? मग आमचे पैसे कोण भरीन? काही पण बोलताय का काका? आमच्या पायी कशी का पळाली तुमची बायको? हा मग तुम्ही तिले 30,000 रुपये देऊन दिले, मग पैनांनी का ते? तिनं जिंदगीत एवढे पैसे पाहिले नाही, तुम्ही न दिले, ते पैसे घेऊन फरार होऊन गेली. काहीच ठेवलं नाही तिनं घरात, सर्व घेऊन चालली गेली. गेली तर गेली, द्या मोबाईल नंबर द्या, लोकेशन पाहून आणता आमू घरी. सोप्पा थोडी आमच्याशी पंगा घेना, बरोबर पैसे वसूल करता आमू. नाही ना, तिनं सर्व नेलं, पण सिम राहू दिली घरी.